मायबाप आपल्या लोकांचा एक गोड गैरसमज आहे की कपडे बदला आणि कपडे बदलले की आपल्याला परमेश्वर होईल. तशानं परमेश्वर होत नसतो. कपडे बदलणे हा बाह्यवेश आहे, तो बी गरजेचा आहे, परंतु तो दिसण्यासाठी की हा माणूस कोण्या धर्माचा आहे, कोण्या पंथाचा आहे, हे दिसण्यासाठी तो बाह्यवेश आहे, परंतु असण्यासाठी संन्यास आहे. तर म्हणून माणसाच्या मनातून संन्यास झाला पाहिजे. आणि तो संन्यास तुम्हाला कपडे न बदलला देखील तुमचं मन जर संन्यासी झालं तर तुम्ही खरे संन्यासी. तर श्रीकृष्ण तुम्ही कोणाचा द्वेष करत नसता, कोणची अपेक्षा करत नसता, तर संसारात राहून देखील तुम्ही संन्यासी आहात. परंतु तुम्ही जर कपडे बदलून देखील तुम्ही जर कोणाचा द्वेष करीत असता, कोणची अपेक्षा करीत असता आणि तुमच्या आयुष्यातले जे लफडे ते तुम्हाला सुटले नाही, तर तुमचे कपडे बदलून काही फायदा नाही. कपडे बदलले आणि लफडे बदलले नाही तर तुमच्या ह्या संन्यासाचा काही फायदा नाही. पण मग संन्यास कसा झाला पाहिजे? श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना नेयस नित्य संन्यासी येऊन द्वेष्टी न कांक्षते निर्द्वंद्व हि महाभाहो सुखम बंधत प्रमुच्यते. तो अर्जुना नित्य संन्यासी आहे, जो कोणाचाही द्वेष करीत नाही आणि कोणची अपेक्षा करीत नाही, आणि तो द्वंद्वापासून मुक्त आहे. म्हणजे मनोद्वंद्व देहद्वंद्वापासून मुक्त आहे आणि तो सुखानं ब्रह्मप्राप्तीला जातो. मायबाप सुखानं कोणाचा द्वेष करू नका, कोणची अपेक्षा करू नका आणि सुखानं ब्रह्मप्राप्ती करून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.